टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे बस अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यासाठी आपण पाहतोय की ड्रोनच्या सहाय्याने रात्री सुद्धा पुणे पोलिसांची आपण पाहतोय की शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे। रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, मात्र पुणे पोलिसांना माहिती मिळाली की याच परिसरामध्ये आरोपी जो आहे तो उसाच्या शेतामध्ये लपला असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ड्रोन रिकग्निशनच्या माध्यमातून या ठिकाणी आरोपीची माहिती जी आहे ती सध्या या ठिकाणी पोलिसांकडून घेतली जाते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस गस्त घालताना पोलिसांना या ड्रोन कॅमेऱ्याची मदत जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होते। कारण रात्रीच्या वेळेस जर कदाचित घनदाट झाडीचा परिसर असेल तर त्या ठिकाणी जनावर त्याचबरोबर वस्तू किंवा प्राण्यांची हालचाल जी आहे त्या ड्रोनच्या माध्यमातून टिपली जाते। खरं तर हे प्रकरण जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला गेलं, मात्र काही वेळापूर्वी माहिती मिळालेली आहे की याच परिसरामध्ये आरोपी जो आहे तो एका घरी पाणी मागण्यासाठी आलेला होता आणि कदाचित याच उसाच्या क्षेत्रामध्ये हा आरोपी जो आहे तो लपला असण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळे पुणे पोलीस जे आहेत ते आपल्याला हा ड्रोन जो आहे तो ऑपरेट करताना पाहायला मिळतात। पुणे पोलिसांच्या जवळपास 8 ते 9 टीम ज्या आहेत ते या ठिकाणी कार्यरत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये थोड्या वेळात आरोपीला जे आहे ती कदाचित या ठिकाणून अरेस्ट होऊ शकते। मात्र आपण पाहतोय की पुणे पोलिसांसमोर अडचणी आहेत। रात्रीची वेळ आहे, साधारणतः आपण पाहतोय की 12:30 वाजलेले आहेत, मात्र या ड्रोनच्या सहाय्यानं हे सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालताना पाहायला मिळतात। शोध मोहीम जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती राबवली जाते। आज दिवसभरामध्ये त्या आरोपीचं जे गाव होतं त्या गावाच्या परिसरामध्ये आपण पाहतो की 100 पोलिसांचा बंदोबस्त होता। उसाच्या क्षेत्रामध्ये बांधावरती पोलीस जे आहेत जाऊन त्याची तपासणी जी आहे ती करत होते। मात्र बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्रीच्या वेळी जे आहे उसाच्या क्षेत्र परिसरामध्ये जाणं अवघड होते। मात्र पाहतो की हा ड्रोन जो आहे रात्रीच्या वेळी फेस रिकग्निशनच्या माध्यमातून पाहतो की प्राण्यांची त्याचबरोबर वस्तूंची हालचाल जी आहे ती घनदाट झाडीमध्ये टिपली जाते आणि याच उसाच्या परिसरामध्ये आपण पाहतो की हा ड्रोन जो आहे तो कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रोन ऑपरेटर जे आहेत ते या ठिकाणून ड्रोन जे आहे ते ऑपरेट करताना पाहायला मिळतात। वॉकी टॉकीवरून संदेश जो आहे तो दिला जातो आणि वॉकी टॉकीवरून संदेश दिल्यानंतर पोलिसांना नक्की तो कुठे आहे किंवा प्राण्याची वस्तूची हालचाल जी आहे ती खरं तर या ड्रोनमध्ये टिपली जाते। आपण पाहतोय की वॉकी टॉकीवरून या ठिकाणी पोलीस जे आहेत ते संपर्क साधतायत। ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। तू जिथं असेल तिथून बाहेर ये। तू ताबडतोब पोलिसांना शरण ये। पोलीस तुझ्यावर वॉच ठेवून आहेत। जिथं असेल त्या ठिकाणी पोलीस बाहेर ये। आपण पाहतो की पोलिसांनी या ठिकाणाहून अनाउन्स केलेलं आहे। ड्रोन कॅमेरामध्ये साऊंड सुद्धा बसवण्यात आलेला आहे की आरोपी जिथं असेल तिथं तू शरण आहे किंवा बाहेर पोलिसांनी चारी बाजूने आपण पाहतोय की या ठिकाणी घेरा जो आहे तो या शेताच्या परिसराला टाकलेला आहे। 10 टीम या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि आपण पाहतो की ड्रोन अनाउन्सद्वारे आरोपीला जे आहे ती सूचना देण्यात आलेली आहे जिथं असेल तिथं तो बाहेर यावा। आपण पाहतोय की या हायटेक पद्धतीनं ही सगळी पोलिसांची टीम जी आहे ती रात्रीच्या वेळी सुद्धा काम करते, कारण या आरोपीला पकडणं मुश्किल झालेलं होतं। जवळपास 50 तास 60 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा या आरोपीचा ठावठिकाणा जो आहे तो पोलिसांना मिळत नव्हता। मात्र सर्वतोपरी प्रयत्न जे आहे ते पोलिसांकडून केले जात आहेत। स्वारगेटच्या मध्यवर्ती भागातून हा आरोपी जो आहे तो खरं तर सकाळची घटना त्याच्या हातून घडल्यानंतर तो थेट घरी पोहोचलेला होता। घरी पोहोचला त्यानंतर दुपारी 3 वाजतानंतर तो फरार झाला। अद्यापर्यंत पोलिसांना मिळालेलं नाही, मात्र याच परिसरामध्ये जो आहे तो कदाचित आरोपी फिरत असल्याची शक्यता आहे अशी माहिती इथं खरं तर पोलिसांना इथल्या स्थानिकांकडून मिळते। जसे जसे इनपुट मिळत आहेत तसे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवलं जाते। आपण पाहतोय की याच ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून असं ऑपरेटिंग जे आहे ते केलं जाते आणि प्राण्यांची हालचाल असेल, जनावरांची त्याचबरोबर वस्तूंची हालचाल जी आहे ती टिपली जाते। आपण पाहतोय की हा ड्रोन जो आहे तो सध्या ड्रोन ऑपरेटर ऑपरेट करतायत, त्याच्यामध्ये जे आहेत डॉटेड पद्धतीनं ही हालचाल जी आहे ती टिपली जाते आणि ज्या ठिकाणी वस्तूंची हालचाल होते त्या पद्धतीने आपण पाहतो की डॉट जे आहे ते निर्माण होतात आणि हालचाल करतात। त्यानंतर तिथले रिकग्निशन जे आहे ते आपल्याला खात्री मिळायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय की ड्रोनचं ऑपरेटिंग जे आहे ते रात्रीच्या वेळी आपण पाहतो की दत्ता गाडे याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून वापरलं जातं आहे। कदाचित आपण पाहतो की रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत तरीसुद्धा ही पुणे पोलिसांची 10 पथकं जी आहेत त्या परिसरामध्ये आपल्याला पाहतो की ड्रोनच्या माध्यमातून गस्त घालताना त्याचबरोबर आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुणाटा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।